2024च्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोण सत्ता स्थापन करणार याविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। पण सत्ताधारी आणि विरोधक मात्र सरकार आमचंच येणार असा दावा करून एकमेकांच्या आत्मविश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करताना दिसतायत। लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे झाल्यानंतर काँग्रेसला सत्ता स्वप्न पडू लागली आहेत। तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर निवडणुकीत काँग्रेस अस्तित्व राखेल असा आत्मविश्वास आला आणि चौथ्या टप्प्याच्या मतदानानंतर काँग्रेसला केंद्रात सत्ता येईल असं वाटू लागलंय। पूर्वी फक्त मोदींच्या कारभारावरच टीका करणारे काँग्रेस नेते आता केंद्रात सत्ता येणार असा दावा करू लागलेत। पहले 3 चरण जो हम देखे हैं, हमें लग रहा है कि हवा बदल रहा है और करीब 8 राज्यों में जाके प्रचार किया हूं। मैं हर जगह में जो देख रहा हूं, मुझे बहुत आत्मविश्वास बढ़ गया है कि जून 4 को हम सरकार को बदल सकेंगे। काँग्रेसने सुरू केलेल्या दावेदारीवर भाजपनं टीका सुरू केली आहे। भाजपला 230 ही जागा जिंकता येणार नाही असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता। त्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी टोला लगावलाय। 543 पैकी फक्त 240 जागांवर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसचा पंतप्रधान कसा होणार असा सवाल बावनकुळेंनी विचारला। सध्या काँग्रेसच्या नेत्यांना रात्री बेरात्री दिवसांनी प्रधानमंत्री बनण्याचे स्वप्न दिसत आहे। दिवसांनी स्वप्न बघायला लागले। जे 240 जागा लढवत आहेत ते कसे प्रधानमंत्री होऊ शकतात, ते कसे देशाचं नेतृत्व करू शकतात। भाजपला हरवून सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या काँग्रेसनं यंदाच्या निवडणुकीत बहुमता एवढ्याही जागांवर उमेदवार उतरवले नाहीत ही वस्तुस्थिती आहे। पण अस्तित्वासाठीच्या या लढाईत काँग्रेसनं मित्र पक्षांसोबत तडजोड केली तर 543 पैकी 400च्या वर जागांवर भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। पण देशभरातील बदललेलं वातावरण, मराठा क्षत्रिय समाजाचा भाजपवरील रोष, महागाई, बेरोजगारी हाताळण्यात आलेलं अपयश यामुळे भाजपच्या 400 पारच्या दाव्यावरूनही शंका उपस्थित केली जातीये। त्यामुळे देशात यंदा मिलीजुली सरकार तर येणार नाही ना असा प्रश्न पडतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।